तर नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जो तुम्ही थंबनेल बघितला असेल तो आपण एक हॉटेल टाईपचा किंवा रेस्टॉरंट टाईपचा जो बॅनर असतो सोशल मीडियासाठी बनवतो किंवा अजून वेबसाईटसाठी तो कसा बनवू शकतो. तर त्यामध्ये जे काही इफेक्ट वापरले, जे काही बॅकग्राऊंड इफेक्ट वापरले ते कसे क्रिएट केले ते तुम्हाला सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही जर बघितले एक प्रोफेशनल टाईपची जी डिझाईन असते तशा टाईपची आपण डिझाईन कशा बनवू शकतो ते तुम्हाला सांगतो. तर त्यामध्ये मित्रांनो जर बघितलं तुम्ही डिझाईनमध्ये तर बघू शकता एक टेक्स्ट युनिट बनवलेलं आहे आकाड स्पेशल. एक जे मेन प्रॉडक्ट आहे ती थाळी ती हायलाईट करण्याचा मी एक प्रयत्न केलेला आहे आणि खाली एक ऑफर आहे ती हायलाईट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशी डिझाईन एक प्रकारे त्यामुळे टेक्स्ट बऱ्यापैकी वापरलेले, इमेज वापरलेले आणि थोडेसे कलर वापरलेले. तर अशा टाईपची कंप्लीट डिझाईन आहे ते आपण कशी बनवू शकतो तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, पहिली गोष्ट चॅनल कोण असेल तर सबस्क्राईब बटन दाबा आणि शेअरचे बायकून प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील. आणि मित्रांनो, मला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका, लिंक दिलेली खाली जाऊन फॉलो करा. तर मित्रांनो, व्हिडिओला करू सुरुवात. तर मित्रांनो, नॉर्मल एक डॉक्युमेंट घ्यायची आपल्याला. तुमच्या डिझाईनच्या हिशोबाने तुम्ही डॉक्युमेंट घ्या कोणत्या पण साईजनुसार. एक नॉर्मल मी डॉक्युमेंट क्रिएट करतो. जस्ट एक नॉर्मल डॉक्युमेंट क्रिएट केलं की आपल्याला एक सॉलिड कलर घ्यायचा आहे. तिथं सॉलिड कलर घेतला, एक ब्राऊन कलर घेऊ नॉर्मली तात्पुरता. आता आपल्याला काय करायचं, एक टेक्स्चर ओपन करायचं आहे. ते टेक्स्चर घेतो आहे. ओके. आणि मित्रांनो, या मटेरियलची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली, सिम्पलमध्ये डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता. स्टेप बाय स्टेप फॉलो करा. जसं मी स्टेप बाय स्टेप डिझाईन बनवतो तसं तुम्ही स्टेप बाय स्टेप फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला पण तो इफेक्ट कळेल आणि तुम्हाला पण लगेच जमेल. ओके. त्यासाठी तुम्हाला मटेरियल दिलेलं आहे, एकदा डाउनलोड करू शकता, डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच आहे. आता मी याला काय केलं आहे, टेक्स्चरला मल्टिपल इफेक्ट दिलेला आहे. ओके. आता आपल्याला काय करायचं, एक ब्रश सिलेक्ट करायचं आहे, राऊंड ब्रश, आणि इथला कलर पिक करायचा आहे. कलर पिक केलं की तर नॉर्मल लाईट कलर घ्यायचा आपल्याला. लाईट कलर घेतला. आता आपल्याला काय करायचं, न्यू लेअर घेऊ आणि फक्त इथं असा ड्रॅग करू आणि त्याला आपल्याला लिनियर डॉज इफेक्ट द्यायचा आहे. आता एवढा इफेक्ट दिला. आता तात्पुरता आता हाईड करू. नॉर्मल हाईड केलं. जी थाळी आहे ती पहिले आपण ड्रॅग अँड ड्रॉप करू पेजवरती आपल्या. ओके. पेजवरती घेतलं, कंट्रोल टी, ट्रान्सफॉर्म, आणि फक्त इथं नॉर्मल फक्त ॲडजस्ट करू. ओके. अशा टाईपमध्ये. आता हे फक्त आपल्याला याच्यावरती टेक्स्चर नाही अप्लाय करायचं, फक्त आपल्या बॅकग्राऊंडला टेक्स्चर अप्लाय करायचं आहे. तर अशा टाईपमध्ये आता बघू शकता एक प्रकारची थाळी ती हायलाईट होती. ओके. हा मेन पार्ट झाला. आता आपल्याला काय करायचं, एक शेप क्रिएट करायचा आहे. शेप क्रिएट का करायचा, तर आपल्याला तिथं टेक्स्ट त्याच्यावरती ठेवायचं, म्हणजे जेणेकरून टेक्स्ट आपल्याला हायलाईट करतील. तिथं मग कळलं की बाबा आता तिथं तुम्ही जर डिझाईन बघितले त्यामध्ये लिहिलं मी स्पेशल चिकन थाळी, तर तशा टाईपमध्ये टेक्स्ट आपल्याला हायलाईट करायचं आहे. त्यातला फक्त मी नॉर्मल लाईट कलर घेतो आणि ह्याला एज आहे ती राऊंड करून टाकतो. ओके. आता एक थोडक्यात 3D इफेक्ट येत नाही आहे, मी शॅडो पाहिजे झाला, एक मिसिंग आहे. तर शॅडो ॲड करू आपण. कंट्रोल जे करा, हे इमेजची कॉपी घेतली, डबल क्लिक, ओव्हरले इफेक्ट, आणि ब्लॅक कलर दिलेला आहे मी नॉर्मल, आणि फक्त ड्रॅग करा आपल्या जे मेन इमेजच्या खालती. कंट्रोल टी करू आणि याला काय करायचं, ॲड करायचं वॉर्प. ओके. वॉर्प ॲड केलं आणि नॉर्मल फक्त असं ड्रॅग करू. आपल्याला फक्त थोडक्यात एक शॅडो क्रिएट करायचा आहे इमेजची अशा टाईपमध्ये. आणि ह्याला काय करायचं, फिल्टरमध्ये जायचं आहे, ब्लर गॅलरी इफेक्ट ॲड करायचं आहे. ओके. अशा टाईपमध्ये. आणि नॉर्मल फक्त ओपेसिटी कमी करतो आहे. एक बघू शकता थोडक्यात चांगला इफेक्ट जनरेट झाला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, एक जे पान आहे ते मी घेतो आहे नॉर्मल. ओके. आता आपण फक्त काय करू, लेआउट करून घेऊ पहिलं आणि मग त्यावरती नंतर टेक्स्ट ॲड करू. ओके. आता फक्त नॉर्मली हे पान घेतलेले, कंट्रोल टी, ट्रान्सफॉर्म, नॉर्मल फक्त आपल्याला हे ॲडजस्ट करायचं अशा टाईपमध्ये. ओके. अशा टाईपमध्ये. आता हे एक पान घेण्याचं कारण असं की हे जे आपलं प्रोडक्ट आहे, जे इमेज आहे ते हायलाईट करण्यासाठी हे थोडक्यात हा इफेक्ट वापरलेला आहे, जेणेकरून हे कॉम्बिनेशन बघू शकता अशा टाईपमध्ये चांगलं दिसते. ओके. आता पुढची इमेज आहे ती पुढची इमेज घेऊ. ओके. अशा टाईपमध्ये ही घेतली इमेज, ड्रॅग अँड ड्रॉप पेजवरती. ओके. कंट्रोल टी, ट्रान्सफॉर्म, अशा टाईपमध्ये. ओके. आणि त्याला फक्त आता आपल्याला काय करायचं आहे, एक शेप ह्याच्यामध्ये ॲड करायचा आपल्याला अशा टाईपमध्ये. आणि त्या फक्त इमेजच्या खाली. आता त्याला कलर देत नाही मी, नॉर्मल असंच ठेवतो, कलर नंतर देतो. आपलं बॅकग्राऊंड जेव्हा ॲडजस्ट करायचं तेव्हा कलर मी त्याचा ॲडजस्ट करणार आहे. ओके. आता आपल्याला काय करायचं आहे, टेक्स्ट आहे ते टेक्स्ट ओपन करू आपण. नॉर्मल टेक्स्ट आहे. ओके. आता तुम्ही जर बघितलं तर अशा टाईपमध्ये
एक नॉर्मली मी टेक्स्ट मी एक युनिट बनवलेलं आहे टेक्स्टचं, ते तुम्ही पण बनवू शकता, सिम्पल आहे. ओके, आता तुम्हाला एक नॉर्मल फक्त आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे. ओके, अशा टाईपमध्ये आणि अलाइनमेंट करून घ्यायची आपल्याला सेंटरमध्ये फक्त. ओके, सेंटर आहे. आता तुम्ही जर मित्रांनो बघितला ह्याच्यामध्ये ते इथं बघू शकता, एक अशी थाळीचा जो एक आउटलाईन इफेक्ट आहे, वेक्टर इफेक्ट आहे, तो कसा क्रिएट केला तुम्ही जो बघू शकता. ही जी थाळी हे त्यालाच मी कन्वर्ट केलेलं आहे अशा आउटलाईनमध्ये. तर ते कसं करायचं तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल की मी ह्या कसं इफेक्ट जनरेट केला, तर कशा टाईपमध्ये केलं, काय इफेक्ट वापरला, कुठलं सॉफ्टवेअर वापरलं काय, तर तुम्हाला पण माहिती पाहिजे असेल तर नक्कीच खाली कमेंट करा. नक्की त्याच्यावरती मी व्हिडिओ घेऊन येईल पुढच्या वेळेस. ओके, तर अशा टाईपमध्ये मी नॉर्मली टेक्स्ट युनिट बनवले. आता जो पुढचं टेक्स्ट आहे नॉर्मली ते फक्त आपण काय करू, ड्रॅग अँड ड्रॉप करू. ओके, अशा टाईपमध्ये Ctrl+T ट्रान्सफॉर्म. ओके, अशा टाईपमध्ये हे ठेवलं. आता जो पुढचं टेक्स्ट आहे हे एक टेक्स्ट आहे. ओके, अशा टाईपमध्ये हे पूर्ण ग्रुप करू आपण. ग्रुप Ctrl+T ड्रॅग करू पेजवरती आपल्या, ॲडजस्ट करू फक्त नॉर्मल हे टेक्स्ट हिशोबाने अशा टाईपमध्ये. आणि हे वाटलं छोटं करू थोडक्यात अशा टाईपमध्ये. Ctrl+T ट्रान्सफॉर्म अशा टाईपमध्ये. ओके, हे ॲडजस्ट केलं. आता कलर आपण ॲडजस्ट करायचा. आता आपलं कलर कसा ॲडजस्ट करायचा थोडक्यात कसं आहे, तर मित्रांनो तुम्ही जर बघितले आता आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं कलर करेक्शन करायचं आहे जेणेकरून आता डिझाईन व्यवस्थित दिसेल. तर आता मी काय करतो आहे, नॉर्मली ह्यू सॅच्युरेशन क्रिएट करतो आहे. ह्यू सॅच्युरेशन क्रिएट केलं, ह्यू सॅच्युरेशन घेऊ आपण. ह्यू सॅच्युरेशन क्रिएट केलं की नॉर्मल आता काय करायचं आपल्याला, कलर इथनं चेंज करायचं आहे थोडक्यात अशा टाईपमध्ये. आपल्याला फक्त काय करायचं, टेक्स्टला जायचं नाही, आपल्याला फक्त बॅकग्राऊंडला तो कलर चेंज करून घ्यायचा फक्त बॅकग्राऊंडचा अशा टाईपमध्ये. हे बघू शकता अशा टाईपमध्ये फक्त आपल्याला बॅकग्राऊंडचा कलर चेंज करायचा आहे. ओके, इथं लाईट घ्या किंवा अशा टाईपमध्ये एक नॉर्मल कलर करेक्शन करतो आहे फक्त नॉर्मल. हे ठीक वाटते मला अशा टाईपमध्ये. नंतर ह्याला काय करायचं आहे, हे दोन टेक्स्ट आहे ह्याला आपण ग्रुप करू, डबल क्लिक करू, कलर ओव्हरले आणि फक्त नॉर्मली असं काय करायचं आहे, बॅकग्राऊंडचा फक्त कलर पिक करून त्याला थोडासा लाईट इफेक्ट देऊ. एक नॉर्मल शॅडो ॲड करा, पण शॅडो इथं व्यवस्थित चांगले दिसणार नाही त्यामुळे शॅडो नको शक्यतो, असंच चांगलं दिसते. तर अशा टाईपमध्ये ओके, अशा टाईपमध्ये वापरू शकता. आणि हे जे मोफत लिहिलेलं आहे हे मोफत आपण काय करू, कॉपी करू नवीन ह्याच्यावरती आणि ह्याच्यात आपल्याला कॉपी घ्यायच्यात अशा टाईपमध्ये. एक थोडक्यात टेक्स्ट इफेक्ट आपण क्रिएट करू. ओके, Ctrl+J Ctrl+T ट्रान्सफॉर्म आणि हे ॲडजस्ट फक्त. आणि याला काय करायचं, सगळ्याला काय करायचं आहे, ग्रुप करायचं आहे. ग्रुप केलं आणि डबल क्लिक केलं, कलर ओव्हरले. आता नॉर्मली सगळे टेक्स्ट आपल्याला ग्रुप करायचे आणि कलर ओव्हरले ॲड करू आपण. कलर ओव्हरले आणि राईट क्लिक आणि कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट केलं की नॉर्मल फक्त आपल्याला काय करायचं आहे, हे आपल्या ह्या भागातच ठेवायचं आहे आणि याला काय करायचं आहे, ओव्हरले इफेक्ट ॲड करायचं. ओव्हरले इफेक्ट ॲड केला, मासवरती जायचं आहे, Ctrl+I म्हणजे इनवर्स होईल. ब्रश सिलेक्ट करा आणि छोटा करू फक्त नॉर्मल आपल्याला अशा टाईपमध्ये. आणि जे ओपेसिटी नॉर्मल कमी करू. एक थोडक्यात चांगला इथं एक टेक्स्ट इफेक्ट ॲड होतो आहे अशा टाईपमध्ये. ओके, एवढा इफेक्ट ॲड झालेला आहे तर अशा टाईपमध्ये. आणि मित्रांनो ह्याचा पण कलर आपण नॉर्मल चेंज करू आपल्या डिझाईनच्या हिशोबाने अशा टाईपमध्ये. थोडक्यात लाईट इफेक्ट अशा टाईपमध्ये. आणि मित्रांनो इथं नॉर्मल मी टेक्स्ट ॲड करतो फक्त. ओके, हे बाकीचे आहेत ते. इथं बघू शकता. तर अशा टाईपचे तुम्ही डिझाईन क्रिएट करू शकता सिम्पलमध्ये एक नॉर्मली. तर मित्रांनो व्हिडिओ कसे वाटले नक्कीच सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि मित्रांनो चॅनल कोण नसेल त्यांनी सबस्क्राईब बटन दाबा आणि शेअरचे बायकून प्रेस करा विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.